पण असं म्हणजे काय म्हणतात त्याला वर्क फ्रॉम होम आणि ते सुरू होतं, म्हणजे 2 दिवस जायचं असं सुरू होतं. त्याच्यात 2 दिवस मी ऑफिसला जायचो आणि 3 दिवस घरी असायचो. मी बुधवार गुरुवार शुक्रवार घरी असायचो. तर तेव्हा माझा एक मित्र आहे शुभम नावाचा, आमच्याच इथं राहतो. तो पण माझ्या लहानपणीचा मित्र आहे, थोडा छोटा आहे माझ्यापेक्षा. आम्ही ठरवलं की तो आला माझ्याकडं, म्हणलं रोहित जायचं का आपण कुठंतरी फिरायला. मी म्हणलं अरे पाऊस आहे, कुठं जाणार आपण पावसात. तो म्हणला जाऊ तामिनी घाटात जाऊ. मग म्हणलं चालते. मग मी म्हणलं की तामिनी घाटात जर आपण जाणारच आहे तर एक सुट्टी टाकतो शुक्रवारची, आपण डायरेक्ट कोकणातच जाऊ ना, मजा पण येईल. म्हणलं आपण मस्तपैकी मासे वगैरे करू, माझ्याकडे आहे सगळा सेटअप, तो घेऊन आपण जाऊ. तर तो पण म्हणलं ठीक आहे. मग आम्ही म्हणलं ठीक आहे. आम्ही तारीख ठरवली बाबा, जुलैचा महिना होता, पाऊस भयंकर होता. आम्ही ठरवलं की चला जायचं शुक्रवारी, जायचं की दुपारी निघायचं, 1:30-2ला निघायचं, तामिनी घाटात फिरायचं. आणि असा प्लॅन होता सिम्पल. आणि कोकण दिव्यागर ठरवलं होतं. आता 4-5 वेळा मी गेलो होतो, मला माहिती होतं थोडक्यात कुठं मासे भेटतात, कुठं रूम घ्यायचे, हे सगळं डिसाइडेड होतं दिव्यागरला. ठीक आहे. तर मग आम्ही निघलो. एक जरी आम्ही 2चा टाईम ठरवला होता, पण ते निघता निघता तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं बुलेट होती, त्याला टेंट पण घेतला आम्ही टेंट का घेतलं की आम्ही ठरवलं की आपण काय करायचं, राहण्यासाठी नाही, खासकर एक पावसाळा आहे म्हणलं आपण स्वयंपाक करणार. आता स्वयंपाक करणार म्हणल्यावर काहीतरी वर्ण पाहिजे, म्हणून आम्ही एक आवड म्हणून एक काहीतरी नाही का आउटिंग टाईप असं करावं म्हणून आम्ही टेंट पण घेतला होता संग. टेंट वगैरे बांधला, 2 बॅग बांधले, त्याची एक बॅग माझी एक बॅग, योगा मॅट्स वगैरे आम्ही सगळ्या असं एक काय म्हणतात एक प्रोफेशनल टाईप आम्ही ट्राय केलं. जसं की आपण ते डिस्कवरीमध्ये बघतो बेअर ग्रिल्स, ते नवीन नवीन आम्ही त्यावेळेस बघितलं होतं, आपण ते करायचा प्रयत्न करतो ना, व्लॉगिंग वगैरे करतात जाऊन आउटिंगला. हा तसं करायचं एक आपण प्रयत्न करतो की चला फोटो काढू, मलाही होते ना ऑफिसमध्ये दाखवायला. या प्रकारे आम्ही जे नाही लागत ते पण घेतलं होतं, अक्षरशः बॅटरीपासनं. मग आम्ही ठरवलं की निघायचं आता. आम्ही बघता बघता 3 वाजले, लेट झाला आमचा. आम्ही निघालो दुपारी गाडी चालू केली. निघता आम्ही निघालो. आम्ही ठरवलं की तामिनी घाटातनंच जायचं, म्हणजे मजा पण येईल आपल्याला, पावसाचा पण आनंद घेता येईल. चला म्हणलं जायचं. आणि मग आम्ही निघालो. ट्रॅफिक तर लागलंच, शुक्रवार होता आणि ते कोकणात जाणारं ट्रॅफिक असतंच त्या तामिनी घाटात. ते मुळशी गावातनं वगैरे जातं तर आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागलं. पण म्हणलं आनंद पण होता ना, आता मजा मस्त की लय दिवसातनं बाहेर पडलो होतो. गेलो आम्ही. त्यातनं सगळे मित्र सोबत? नाही, दोघंच होते का? हा, दोघंच. एकच टू व्हीलर होती ना, मग त्यामुळं आम्ही निघालो. मग त्याच्यात तामिनी घाटात गेल्यावर एक वॉटरफॉल आहे, फेमस आहे तिथं, म्हणजे एक आता नाव नाही मला त्या वॉटरफॉलचं माहिती, पण बऱ्यापैकी तिथं लोक थांबतात, म्हणजे थांबतातच. मग शुभम पण म्हणला की अरे रोहित थांबू नये इथं. मग म्हणलं ठीक आहे. आता आम्ही दुपारचं जेवण कसं तरी पटपट केलं होतं. तिथं पोचता 4-4:30 वाजलेच होते आम्हाला. मग म्हणलं ठीक आहे आपण भजी वगैरे खाऊ, मस्तपैकी मजा करू. मग आम्ही मस्तपैकी कपडे बिपडे आम्ही सगळं सेट घेऊनच चाललो होतो, बॅगा होत्या. आम्ही गेलो म्हणजे चांगला आनंद घेतला तिथं. एक 4-5 जण पण आली होती, त्यांनी साऊंड वगैरे पण आणला होता तिथं, त्यांचं चाललं होतं. आम्ही त्यांच्यातच सामील झालो. थोड्या वेळ 1 तासभर आम्ही तिथं धबधब्याखाली खेळलो. तिथनं निघलो. कपडे बिपडे ते 40 रुपये देऊन बदलायचं काहीतरी आहे तिथं. आम्ही पैसे दिले, कपडे बदलले आणि आलो. आणि भजे वगैरे खाल्लं. शुभमला म्हणलं की आपण आता निघू बा पुढच्या प्रवासाला. तवसपर्यंत 5:30-6 वाजलेच होते. पण आता ह्या प्रसंगात आम्हाला कल्पना नाही राहिली की आता घाट आत्ता तर आपण सुरू पण नाही केलेलं आहे. पण म्हणलं जाऊ दे, जाऊ आपण सावकाश, काय टेन्शन नाही. गाडीत पेट्रोल पण होतं, खायचे पण सामान बॅगेत आहे आमच्या, त्यामुळं काय म्हणलं अडचण नाही आहे. मग आम्ही निघलो. एक बघता एक 7-7:30च्या दरम्यान आम्ही पोचलो MIDCला. ती माणगाव MIDC आहे. तो माणगाव MIDCचं कसं आहे, तो रस्ता स्टार्ट व्हायच्या आधी जेव्हा घाट संपतो तिथे एक असं भरपूर हॉटेल वगैरे झाले चहा पाण्याचे. तर आम्ही म्हणलं ठीक आहे. आता या पाऊस पण हळूहळू, म्हणजे पाऊस थांबलाच होता थोडक्यात, इथपर्यंत येऊस तर एवढा काही पाऊस नव्हता. मग आम्ही 7-7:30ला आम्ही तिथं थांबलो. म्हणलं चहा बी पिऊ आपण आणि पुढचा प्रवास जाऊ. आता डायरेक्ट आपण दिव्यागारला थांबायचं. आणि आमचे तिथं तसं तर दिव्यागारला तुम्हाला माहिती कसं असतं, 11 to 11 चेकआउट असतं, म्हणजे तुम्ही सकाळी 11ला आलं की दुसऱ्या 11ला. पण आम्ही त्यांना सांगून ठेवलं होतं काय पावसाळ्यात ते ऑफ सीझन असतं. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही आदल्या दिवशी 11ला आले तरी काय अडचण नाही. असं मग आम्ही पण प्लॅन होतं की 12पर्यंत आपण पोचू मॅक्स टू मॅक्स, आणि तिथं आपण करू काय करायचं ते. मग आम्ही तिथं चहा पाणी घेतला. चहा पाणी घेतल्यानंतर गाडी चालूच करणार तेवढ्यात एक जोडपं आलं. म्हणजे जोडपं आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी होती. मुलगी असेल एक 10-15 वर्ष,
15 वर्षाची पकडू आपण. आणि ते बाबा म्हणले की काय रे पोरांनो कुठं चाललं एवढं, कारण की लोकांना आता कुतूहल वाटतं ना, एवढं गाडीवर सामान टाकलंय कुठं चाललेत असे. आणि ते मग आम्ही म्हणलं कोकणात चाललोय, दिव्यागरला चाललोय. ते बाबा म्हणले आम्हाला, बाळांनो आता एवढ्या पावसात कुठं जाता तुम्ही, आता नका जाऊ रात्रीचं, तुम्ही मानगावात जावा, तिथं थांबा आणि सकाळी, कारण की तिथनं थोडं अवघड रस्ते आहेत, सिंगल लेन आहेत, तुम्हाला सापडणार नाही अंधारात कुठं, रेंज नाही मोबाईलला, असं त्यांनी आपल्याला माणुसकी म्हणून सांगून टाकलं. मग आम्ही म्हणलं ठीक आहे बाबा आपण थांबू, किंवा या बाबांचं ऐकलं आणि आम्ही निघलो. आता आमच्या डोक्यात तो विचार तर चालू झाला की काय करायचं नक्की. बाबांनी सांगितलं म्हणजे आपल्याला कसं एखाद्यानं कोणी सांगितलं तर विचार करतोच आपण, असं नाही की यायला जाऊन द्या, आपण आता काय 90च्या दशकातली मुलं आहेत त्यामुळे आपण काय करतो विचार करतो. आजकालची जनरेशन काय म्हणणार है असं नाही. मग आम्ही म्हणलं यायला काहीतरी आहे. मग आम्ही निघलो, एवढा भयंकर पाऊस झाला, म्हणजे तो MIDCचा रोड आहे का, 2 व्हीलर हेल्मेट आहे दोघांकडं, आम्हाला दिसेनाच पुढचं काय, एवढा भयंकर एवढा पाऊस भयंकर. मग आम्ही म्हणलं की ठीक आहे आपण जाऊ हळूहळू, मे बी तिथं तो रोड पॅचच तसा येतो आणि गाड्या पण जोरात येते, तेवढा जोरात असतो ना रस्ता, चांगला आहे प्लेन. म्हणलं ठीक आहे आपण पुढं जाऊ. पुढं गेल्यानंतर लेफ्ट मारला, जे की कोकणात जायला रस्ता आहे तिकडं, लेफ्ट मारल्यानंतर आम्ही विचार आला आमच्या मनात की, मी म्हणलं शुभम, ते बाबा बोलले ते खरं आहे म्हणलं, राव लय पाऊस आहे भयंकर म्हणलं, पार पाणी आतमध्ये जायला लागलं होतं आता. मग आपण म्हणलं की शुभम मानगाव मला माहिती आहे, आपण तिथं काय करू, आता मला नाही वाटत आपण स्वयंपाक करू पाहू कुठं, जरी मॅगी अंडी उकडायची म्हणली तर आपण काही करू शकणार नाही. आपण काय करू, थाळी खाऊ तिथं आणि तिथं झोपू आणि सकाळी आपलं फ्रेश जाऊ, कशाला कुठं करायचं ना, असं म्हणून आम्ही, तो पण ॲग्री झाला माझ्या संग. चालतोय आम्ही गाडीवर, पण एवढा पाऊस वाढला म्हणजे जे आधीच तुम्हाला सांगितलं होतं का, भयानक पाऊस वाढला. म्हणजे असं रेनकोट असून पण आहे ना, हिथं काही नव्हतं ना आमच्या हातात, असं वाटायचं गारा लागायला लागल्या. मग एक बसस्टॉप होता शेजारी, बसस्टॉप म्हणजे असा जुना टाईप असतो ना, बंद पडलेला, बंद दगडी असा नाही का, तुम्ही जेव्हा भोर साईडला कशा असतात बघा तसा होतो. आम्ही त्याच्यात थांबलो, एक जरा झटक म्हणजे ट्राय केलं की बघितलं ना काय झालंय नक्की, व्यवस्थित आहे का सगळं, बॅगी व्यवस्थित आहे का, बॅगी आम्ही ताडपत्रीने झाकल्या होत्या, पाणी आत जाते काय सगळं चेक केलं. चेक केल्यानंतर मग आम्ही म्हणलं की निघायचं का आपण मानगावला जाऊ. तेवढ्यात शुभमचं लक्ष गेलं समोरच्या एका, म्हणजे असा रस्ता आहे ठीक आहे बसस्टॉप, आणि आहे ना त्यावेळेस आहे ना काहीतरी पाईपलाईनचं काम चालू होतं अशा मोठ्या मोठ्या गॅसचं, त्यामुळे ना सगळीकडं उजव्या साईडला जो रस्ता आहे ना तिकडनं अशा खड्डा खांदत न्यायला होता मोठा. पण नेमकं जिथं ते घर होतं ना जे शुभमला दिसलं तिथं जायला रस्ता होता, असा मुरुम टाकून रस्ता बनवला होता. मग शुभम म्हणला, आणि ते घर पण असं होतं ना, शुभमला बघून वाटलं की इथं आपण कॅम्प लावू शकतो. आणि आता म्हणलं आपण स्वयंपाक पण करू, आता 2 रुपये वाचले तर कुणाला नाही आवडत नाही का, की नको राहिलं पैसे, इथं आपण टेंट टाकू, राहू आणि सकाळी जाऊ, आणि जे काय आपलं सकाळचं आहे ते डायरेक्ट तिकडं करू आंघोळ बिंगोळ हॉटेलमध्ये जाऊन, आणि आंघोळीचा प्रश्न नाही आता भिजतोयच एवढा. तर या प्रकारे आम्ही मग म्हणलं की ठीक आहे, त्यांना आपण परवानगी घेऊ पहिलं त्या माणसांची, जे कोण राहत असेल तिथं. आणि म्हणलं त्यांना विचारू, त्यांची अशी पडवी होती एक, म्हणजे घराला नाही का गावाला कसं असतं गुरं बिरं बांधायला बनवतात नाही का असं घराबाहेर, तसं असं होतं. काय त्याचा उपयोग होता आम्हाला माहीत नाही. आम्ही गेलो, दार होतं, दार म्हणजे मेन दार पण नाही, जो मेन हॉल म्हणू का त्याला दारच नव्हतं, आतच 2 डायरेक्ट हॉल असं दिसत होते. मग आम्ही वरडलो बाहेरनं, आहे का कोण बाबा, आहे का कोण. तेवढ्यात एक बाबा आले बाहेर, एक 60 वर्षाचे असतील ते, 60 वर्षाचे बाबा आले. म्हणले काय रे पोरांनो, म्हणलं बाबा असं असं झालं आम्हाला तिकडं जायचं आहे, मग तुमची जर परवानगी असेल तर आम्ही इथं टेंट लावू का आमचा, काय आम्हाला फक्त झोपायचं आहे, आमचे कपडे पण आहेत, आम्ही म्हणजे हातरून पांघरून आम्ही आमचं इथं लावतो, तुम्हाला काही त्रास देणार नाही आणि सकाळी आम्ही जातो. मग ते बाबा म्हणले अरे पोरांनो मी इथं कुठं थांबता तुम्ही बाहेर, त्यापेक्षा एक काम करा, आत तुम्हाला एक खोली देतो तिथं झोपा, काय तुम्ही दोघंच आहे, काय अडचण नाही आहे, काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही राहा आमच्या मुलासारखे जे म्हणले तुम्ही. मग आम्हाला पण बरं वाटलं, आयला म्हणलं एवढं बाबा नाही का गावाकडची, पहिल्यापासून आहेच ते इथल्यापेक्षा गावाकडची माणसं थोडीशी उदार असतात मनाने. आम्ही आत गेलो, ते म्हणले ठीक आहे पोरांनो बसा तुम्ही. चहा बी त्यांच्याकडे एक पोरगी होती, म्हणजे मला नाही त्यांची सून होती का पोरगी होती. मग तिला म्हणले छान ग. मग ती आम्ही त्या पडवीतच 3 खुर्च्या होत्या, त्या पडवीत बसलो, पडवीला दार नव्हता, बाहेर भयंकर पाऊस चालला, आम्ही चहा वगैरे पिला. म्हणजे त्या साईडला असा कंटिन्यू सारखा पाऊस असतोच ना एकदम जोरातचा. हा असतोच, पण काय व्हायचं तो पण विषय झाला ना बाबांचा. आम्ही विचारलं म्हणजे की बाबा पावसाचं, ते म्हणले कसं आहे दिवसभर नाही येत पाऊस, पण संध्याकाळी 7 नंतर पाऊस सुरू झाला ना सकाळपर्यंत पाऊस काही थांबत नाही असं
ते म्हणलं ठीक आहे, मग आता आपण नाही का चहा वगैरे पिता पिता आम्ही चहा संपवला. आणि आपल्या मनात काय असं नव्हतं, आमच्या लाज तर वाटत होती की आता ह्यांच्या इथं बसलोय आपण काय नाही का, आणि भूक पण लागली होती. पण आता म्हणणार कसं, आमच्याकडं स्टोव वगैरे होता, पण आता म्हणलं ते गेले झोपायला त्यांचे. ते आता ते झोपायला गेले का जेवायला गेले आम्हाला नाही माहिती. म्हणलं का जेवण पण झालं असेल त्यांचं, कारण की हे प्रसंग घडता 8-8:30 तर वाजून गेले होते. आणि गावाकडचे लोक लवकर जेवून जातात. हा म्हणून म्हणलं आता आपण कसं काय बोलायचं यांना. आणि आपण ते छोटा गॅस आहे तो नाही का असतो कॅम्पिंगचा, तो आवाज भरपूर करतो चांगला, असं म्हणलं आता काय करायला नको. आपण आज जाऊन आपलं खोलीत आणि काहीच नव्हता, म्हणजे एक बेड नाही, कपाट नाही, काहीच नाही, नुसती फरशी अशी, ती पण जुन्या टाईपची अशी ती डॉटची फरशी. आम्ही म्हणलं जाऊन दे. आणि आत पाऊस पडून असा बेकार वास येत होता, म्हणजे असं नाही का कुबट. हा मग आम्ही आमचं योगा मॅट्स काढल्या. गाडीचं सामान काही जास्त काढलं नाही, फक्त माझी एक बॅग होती त्याला पण कवरमुळे ती मी अडकवली होती की भिजणार नाही. आणि योगा मॅट साईडलाच असतात गाडीच्या, ते काढल्या. आणि जॅकेट होतं. म्हणलं आपण इथं शुभमला म्हणलं, शुभम, आता मी त्याला शुभ्या म्हणतो, शुभ्या म्हणलं आपण काय करू 2-3 तास कसं तरी झोपू. ही लोक पण सकाळी लवकरच उठतात, मला माहिती आहे, 5-6 वाजता आपण उठून आपण जाऊ इथनं. मग नंतर असं ठरल्यावर आम्ही रूममध्ये गेलो, पण झोप नाही आहे ना आम्हाला, का पोटात काय नाही. पावसात भिजलो होतो, आणि पावसात भिजल्यावर जास्तच भूक लागते. आणि मग शुभम म्हणायचा मला करायची का मॅगी करू आपण. मी म्हणलो अरे नको राव, त्यांनी बिचाऱ्यांनी एवढं दिलंय, ते म्हणतील यांना उगाच दिलं असं थांबवलं. मग मी म्हणलं माझ्याकडे बिस्किट आहे, आपण खाऊ. कारण की आता ही दुपारीच आपण 4-5लाच आपण ते भजे खाल्लेत एवढे, म्हणजे चांगले 2-3 प्लेट आम्ही भजे टाकले होते. म्हणलं नको टेन्शन घ्यायला, बिस्किट खाऊ. सकाळी तू काय खायचे ना, मिसळ खा, मीच चारतो म्हणलं माझ्या पैशाने, क्वांटिटी ॲडच नाही करत म्हणलं. असं त्याला एक मश्करीत असतं ना. मग तेवढं झालं आणि झोपलो आम्ही. झोप तर लागत नव्हती, पण असं एक नाही का झोपेत आपल्याला विचार येत जातात. आणि पावसात भिजत आलो तेच सारखा आवाज येत असतो कानात, पाऊस आहे रेनकोटचा असा आवाज येते. आता पाऊस तर बाहेर चालू आहे. तेवढ्यात मला म्हणण्यापेक्षा शुभमला एक असा आवाज यायला लागला, लाकूड कापल्यासारखा आवाज यायला. करवत असते ना मोठी, त्या करवतीने लाकूड कापल्याचा आवाज यायला लागला पावसात. हा आता त्या करवतीचा आवाज जोरात असतो ना. बरं जरी कोण कुऱ्हाडीने तोडत असेल तर आपण थोड्या वेळ टाइम लागतो समजायला, पण त्या करवतीचा आवाज 2 मिनिटात आपण ओळखतो ना की याला कोणतरी कापतंय. पाऊस तर चांगला जोरात चालू आहे. मग आम्ही म्हणलं काय करायचं राव. तो शुभम मला म्हणला की अरे, म्हणजे शुभमने मला पहिलं सांगितलं तुला आवाज येतोय का रे. तोपर्यंत माझ्या एवढं काय लक्षात नाही आलं, पण मग जेव्हा त्याने मला सांगितलं मला पण हिट झालं ना, ह्याला आवाज तरी येतोय, आपण बघितलं पाहिजे बाहेर जाऊन. मग शुभमला म्हणलं शुभम तू बघतो का रे म्हणलं जाऊन. म्हणलं जा, तू थोडा लहान आहे, ते कसं त्यांची सूनबी नेहमी कुठं फिरू तिथं नाही का, मग तू जाऊन बघ आपला काय, आपण थोडं सांभाळतो ना आता, यायला काहीतरी नको आपण. मग शुभम बघतोय तर तो शुभम आला माझ्याकडे सांगायला. शुभम म्हणला अरे ते बाबा आहे ना म्हणले पावसात घोंगडं घेतले, ते पावसाचं ते नाही का ते, आणि करवतीने कापता येत म्हणले ते. आईला म्हणलं काय भानगड्या. मग मला पण मी म्हणलं आयला काहीतरी नको फेकू म्हणलं शुभ्या. मी बाहेर आलो बघायला तर ते दृश्य बघून मी पण हादरलो ना. आता ते गोष्ट नोट करण्यासारखी काय, करवतीला 2 माणसं लागतात कधी पण दोन्ही साईड. हा बरोबर. पण आता ते मला कधी नंतर क्लिक झालं हळूहळू. पण मी एक सांगायचा भाग, एक साईडची पण असते ना, एक साईडची मुठ धरून नाही मोठी होती, म्हणजे तो आवाज आहे ना, तो माणूस पार असा झुलत होता ना, दोन्ही हँडल एक साईड असं धरण, तो असं तर नाही धरणार बरोबर. आणि ते पात वाकन ना पुढचं, ते वाकत पण नव्हतं आणि तो कापत होता. मी ते नोटीस केलं ना, म्हणून मी खास सांगितलं हा मुद्दा इथं. म्हणलं याला काहीतरी गडबड आहे. आणि तेवढ्यात आम्हाला अगरबत्तीचा वास यायला लागला घरातच. आणि डिम लाईट, म्हणजे गावाकडचे ते सूर्याचे बल्ब काय म्हणतात, झिरो नाही, ते आपले पहिले भेटायचे लाल येल्लो हा ते बल्ब होते. आईला म्हणलं बाबा काय भानगडे, काय कापतोय. आणि तो ओंडका पण मोठा, असं मोठं झाड बाबा. आईला म्हणलं काय भानगडे, अगरबत्तीचा वास यायला लागला. मग मी शुभमला काय म्हणलं, त्या पलीकडच्या रूममध्ये आहे ना, आणि आपल्याला जाणवतंय का आतनं फिलिंग्स येते की कोणतरी आहे ना हालचाल करते पलीकडच्या रूममध्ये, फिलिंग्स येतेच ना. मग मी विचार केला की तिची सून किंवा जी काही मुलगी होती ती कुठं गेली बाबा नाही का, ती हिथं नाही, नक्की काय आपण कुठं आहे बाबा. मग मी म्हणलं त्या शुभमला म्हणलं की तू बघतो का रे त्या दरवाज्यातनं, ते दसलं दरवाजा होतं, ते वरची कडे असते बघा गावाला, एक दार थोडं ढकललं की दिसतं आतलं, आणि लाईट पण होते आत.
मग शुभमला म्हणलं बघतो का रे नक्की काय, मला जरा गडबड वाटायला लागली काहीतरी. शुभम गेला, शुभमनी बघितलं पाहिला. शुभम म्हणला, म्हणजे बोलतीच बंद झाली शुभमची डायरेक्ट. म्हणजे ना मला सांगताना पण आत्ता अंगावर काट येते. शुभमची हालत म्हणजे ना त्याचे डोळे डायरेक्ट म्हणजे ऑलमोस्ट असे पांढरेच व्हायला आलते. मी म्हणलं अरे शुभम काय झालं, म्हणजे हळूच तिथं आता जोरात कसं बोलणं म्हणलं शुभम काय म्हणलं. तो म्हणलं बघितलं तर तिची पोरगी होती का, पोरगी किंवा सून, ती बसली अशी तिकडं तोंड करून आणि एवढीच खोटी एवढ्याशा हाईटची, म्हणजे आपण म्हणू ना गुडघ्याची इतक्या हाईटची. आणि त्याच्यावर एक ना बॉडी सारखं, म्हणजे आता त्यातनं एवढं दिसत नव्हतं पण बॉडीच थोडक्यात. आणि ती पोरगी अगरबत्ती लावली साईडला आणि रडल्यासारखं, म्हणजे नाही का असं आवाज येतोय. हे बघून म्हणजे या अक्षरशः काय चाललंय काय समजत नव्हतं मला. मी शुभमला म्हणलं शुभम पटकन आपण इथनं आता निघू, त्या पाऊस बिऊस जाऊन दे म्हणलं, काहीच विचार नको करायला. आणि पण आता तो बाबा तर बाहेर आहेत ते बाबा, म्हणलं आता त्यांना काय सांगायचं. शुभमला म्हणलं काहीच सांगू नको, आपलं हे गपचूप भर, एक आवाज पण नको करू म्हणलं. आता ती योगा मॅट आम्ही लावलं, ते रॅप असतं त्याला, ते रॅप गुंडळलं, बॅकपॅक होती, नशीब आम्ही काही काढलं नव्हतं जास्त. त्याला म्हणलं जॅकेट आणि बिकेट घालायचं तू फांद्यातच नको पडू, आता म्हणलं पुढं जाऊन काय तुला घालायचं ते घाल. तेवढा आम्ही सेन्समध्ये होतो. आता हा प्रसंग आपल्याबरोबर घडतोय, आपण आपली पूर्ण डोकं आणि ताकद तिथंच लावतो ना. बरोबर. म्हणलं काहीच तू विचार नको करू, पटकन जायचं, मी गाडीवर पहिला बसणार, तू लगेच पाय टाकायचं आणि निघायचं. कारण की काय होतं असे जर प्लॅन नाही केला आपण कन्फ्युजन मध्ये कुठं त्याचा पाय सटकन कुठं तोच आधी बसल, गाडीच खाली पडेल. हा, त्यामुळे त्याला म्हणलं डोकं शांत ठेव, एवढा आम्ही तयारीत होतो. गेलो मी पटकन, माग नाही बघितलं आणि काय नाही, त्या बाबाकडे डायरेक्ट मी टांग टाकली. स्टार्टरच्या पण नाही नादी लागलो, पहिला किक मारली, शुभम बसला, लगेच आम्ही पहिला घरी टाकून ते जो मुरुम होता नाही का तुम्हाला म्हणलं, तिथनं गाडी जरा आमची हे झाली, म्हणजे मुरुम नुकतंच टाकलं का वाटत होतं, ते सटकलं ना, स्लिपरी. हा स्लिपरी, म्हणजे चाक फसल्यासारखं वाटलं. हॅलो म्हणलं काहीतरी गडबड आहे, मी पटकन म्हणलं मागं वळायची ताकदच नाही ना. आम्ही मग बाहेर आलो, हायवेला लागलो. हायवे म्हणजे तो जो रस्ता आहे तो रस्त्याला लागलो. आम्ही कोकणाच्या दिशेने चाललो, आपल्या डोक्यात नाही ते काय घडतंय, कुठं वर जायचं का, आम्ही जिकडं चाललोय तिकडं वळालो. तिकडं वळाल्यानंतर गाडी दुसऱ्या घर टाकतोय मी गाडीचा, आम्हाला वाटतं की गाडीच कोणीतरी धरली आहे मागणं. आम्हाला म्हणण्यापेक्षा मी चालवत होतो ना गाडी. मग ते घराच्या किती लांब गेल्यापासून तुम्हाला असं जाणवायला लागलं? लगेच म्हणजे त्या जिथं गाडी हे झाली ना, ती घसरली, म्हणजे थोडक्यात त्या मुरमात माझ्या डोक्यात ते पण आलं की बहुतेक गाडी तिथं पंक्चर झालेली दिसती. पण गाडी पहिल्यांदा दुसरं तिसरा घेर टाकलं की लोडवर येते ना गाडी. आता बुलेट आहे ती तिसऱ्या घेरवर आणि दोघंच आहे आणि आम्ही लांब ना आलोय. एक मनात डाऊट आला की बाबा ते ब्रेकचं कसं असतं, कधी कधी ब्रेक चिटकून जातो. मी ते पण चालत्या गाडीत म्हणजे माझी सगळी म्हणजे एक नख न एक नख काम करते, म्हणजे असं झालं होतं. मी ते चेक करतोय, म्हणजे घाम पण आलाय, आता पाऊस येतोय पण असं हे हातबीत मोठे असे हे झाले. मी रेस देतोय. तो शुभम मागणं मला म्हणला अरे तू काय नुसतंच आवाज येतोय, गाडी पळव ना बाबा, गाडी पळव ना. तो पण घाबरलाय. आणि मेन म्हणजे कसं असतं, जो माग जो बसलेला असतो त्याला जास्त भीती असते. म्हणजे असं जो फील येतो ना अंधारात, अरे काय मागणं येतोय का, काय येतंय का. गाडीच पळत नव्हती. मी असा एक, पण तो टाइम पण संपत नव्हता ना, रस्ता पण कव्हर होईना, काय आम्ही कुठल्या लूपमध्ये फसलोय काहीच समजत नव्हतं. एक टाइम असा आला मग की बाबा मी म्हणलं आयला काय, आणि माझे आरसे होते, बुलेटचे आरसे असे मोठे असतात साईडला. माझी नजर आपल्या आरशात गेली, मागं आरशात गेली. माझ्या अक्षरशः तुम्हाला सांगताना पण आहे ना ठोका चुकतोय असा. मी जे बघितलं का, म्हणजे ते कुणासंग होऊ पण नाही असं, म्हणजे मला वाटलं ना एक बाई बसली आहे मागं आणि गाडीवर, तुमच्या गाडीवर, म्हणजे एक्झॅक्ट अशी. आणि ती पण कशी माहितीये का, इकडं लेडीज कशा बसतात आपल्या साडीवाल्या, हा एक साईडला. मला काही समजत नव्हतं. माझी शुभमला मी काय सांगावं, मागं बघ गाडी पळत नाही आपली, हे काय झालंय नक्की. मग मी काय केलं, परत एकदा बघितलं, काही नव्हतं. माझ्या जीवात जीव आला, म्हणलं आयला काय नाहीये. मी मनातल्या मनात विचार करतोय, म्हणजे मी बाबा आता शंकर महाराज मटे आपल्या इथं, मी म्हणतो बाबा शंकर बाबा हे काय झालंय आमच्याबरोबर. मी मनातल्या मनात, आता मी असा जेव्हा चार चौघात असतो, मी असं देवाचं नाव घेणारा माणूस नाहीये की बाबा देवा मला वाचव. पण तो प्रसंगच असे येतोय, मला ढकलले म्हणजे त्यात कोणतरी असं. मग मी अजून पुढं गेलो, परत उजव्या साईडला बघितलं एकदा आरशात. आता तिसऱ्या वेळा बघतोय आम्ही, तिसऱ्या वेळा बघायला आणि ती बाई दिसायला, त्यावेळेस बाई पण दिसली आणि मी आरशात बघतोय आणि ती पण आरशात बघते. म्हणजे जो टू व्हीलर चालवतो त्याला ते लक्षात येईल
की मागचा माणूस जेव्हा बघतो ते दिसतं पक्का आणि तो एवढंच गोल दिसतं ना. आणि गोल दिसल्यावर बरं तिचा चेहरा असा काही हे नाही सांगत मी की म्हणजे डोळेच नव्हते असं काही नाही, विद्रूप नव्हता, विद्रूप नाही, पण एकदम असा म्हणजे डोळे मोठे होते जरासे. माझं म्हणजे अंगाचं प्राणच गेलं, काय करावं समजत नाही. मग लकीली आहे ना मला एक मंदिर दिसलं. मंदिर मी तिथं मंदिर उजव्या साईडला नेमकं ते मी बघितलं सुद्धा नाही की मागणं कोण गाडी ओव्हरटेक एवढ्यात तर केलीच नव्हती. पण कसं असतं नेमकं गोष्ट घडायला वेळ नाही लागत. मी मागं सुद्धा नाही बघितलं की गाडी येते कुठली का तिथं रस्ता आहे त्या मंदिरात जायला. मंदिर पण कसं होतं असे छोटं गावाकडं नाही का असे कोप बांधलेले असते. डायरेक्ट मी हाय त्या स्पीडला कमी पण नाही केली, गाडी पळतच नव्हती म्हणा आमची. गाडी जशी ती म्हणू का आपण म्हणजे असं ती वेश जी ओलांडली का मंदिराची म्हणू आपण, म्हणजे मंदिराची वेश सुरू झाली, गाडी फ्रेश झाली ना 2 मिनिटात. ते मंदिर असं चांगलं 200 मीटर म्हणजे एक काय म्हणतो 20 सेकंद तर लागतो गाडी तिथं जायला. गाडी जी रेस देत होतो मी 2 मिनिटात ती गाडी पिकअपच असं वाटलं की वस्तूच उतरली मागणं का बॅग पडल्यागत झालं. मला वाटलं बॅगच पडली का काय आमची. म्हणलं काय होऊन दे, मागं बघितलं ना मी डायरेक्ट जाऊन तिथं गाडी थांबवली. शुभमला म्हणलं उतर म्हणलं. मंदिराला अशा 2च पायऱ्या होत्या. मंदिराच्या पायरीवर मी जाऊन डायरेक्ट आहे ना गाडीकडे बघितलं सुद्धा नाही, मी डायरेक्ट असे मुंडकं ठेवलं आणि बसलो. आणि देवाचं नाव माझं मी गणपतीला आव्हान देतोय की वाचव बाबा, रात्री आमच्याकडनं चूक झाली असेल काहीतरी, माफ कर. शुभम काय करतोय हे मला काहीच माहित नाही, म्हणजे मी त्या झोनमध्येच नाही ना, पण जाणवतोय मला शेजारी हा सण बसलाच असन. सकाळी मग एक आता हा प्रसंग घडता घडता किती वाजले आणि काय वाजले काहीच भान नाही. आणि भिजलो तर आम्ही होतो आणि मोबाईल आम्ही बॅगेत ठेवले होते, त्यामुळे मोबाईल काढायची हिंमत नाही. गपचूप आम्ही तो नाही मला माहिती म्हणजे त्या काय मी आपला असं खाली बसलो होतो. त्यानंतर एक 5:30-6 वाजता आम्हाला बैलांचे आवाज यायला लागले, घुंगराचे नाही का ते गाळ्यात घंटे असती. मग तो त्यावेळी ज्यावेळेस तुम्ही तिकडं पायरीनं डोकं ठेवलं तिकडं तुम्ही झोपलं, मग त्यावेळी शुभम काय करत होता? ते मला बघायची हिंमतच नाही ना वर. मला माहिती आहे तो शेजारी बसला, म्हणजे आम्ही दोघं शेजारीच बसलोय, पण तो गाडीकडे बघतोय का मंदिराकडे बघतोय किंवा त्याचं काय हाल आहे एक शब्द नाही ना, म्हणजे चर्चा बंद आहे आमची. मग जे म्हणलं तुम्हाला सकाळ झाली नाही का 5:30-6 गाड्या नाही माहिती, आम्हाला बैलांचे आवाज यायला लागले. चालतात नाही का गावाकडचे खिल्लारी बैल ती घुंगराचे पट्टे असतात. म्हणलं आयला सकाळ झाली, मला पण जीवात जीव आला. मी म्हणजे असं वाटत होतं कुठल्या तरी झोनमध्ये गेलोय. सकाळी मी उठलोय म्हणजे असं झोपलं म्हणजे असं नाही झोपला मनात ते हे चालू आहे आमच्या म्हणजे ना का हॅल्युसिनेशन टाईप असं माझ्या तरी. मी सकाळी उठलो ते बघितले माणसं बिनसं आणि बघितलं गाडीकडं. गाडीची ना बॅग पडली होती ना काय पडली होती, हाय तशीच सगळी झाकलेली. शुभमला म्हणलं शुभम आता मंदिरातच आम्ही त्या मंदिराच्या पाय पडलो. म्हणलं जे काय झालं वाचवलं तू आम्हाला. ते मंदिर कशाच होतं ते पण नाही मला सांगता यायचं, कारण की ते मंदिरात असं हे होतं वाचलं नाही काय नाही, ते पावसाने सगळं ते लिहिलेलं पण गेलं होतं. म्हणलं आपला वाचलोय म्हणलं आपण. शुभमला म्हणलं शुभम ते कोकण नको म्हणलं, आता शनिवारचा दिवस होता, आता तो दुसरा दिवस झाला होता ना, उजाडला होता. म्हणलं इथनं आपण घरी जायचं म्हणलं पहिलं. मग आम्ही तिथनं डायरेक्ट निघालो. पण आता मनात काय आमच्या विचार की ते घर तर जाताना पडणार आहे आणि ते बघायची इच्छा. आता सकाळी कसं सकाळी थोडा जोश असतो आणि उजेड आल्यावर थोडीशी एनर्जी वाढतेच कुठल्या पण माणसाची. मग तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठले त्यावेळेस तुम्ही शुभमला काय बोलणार की काय झालं काय नाही तुमच्या झालं ना, विषय झाला आमचा. पण शुभमला मी हे पण सांगितलं का अरे शुभम मला मागं दिसल्यासारखं झालं रो आपल्या काहीतरी. तू म्हणायचा नाही का तो म्हणायचा म्हणजे आमचा हसी मजाक पण एक तो टाइम गेला की आपण तो म्हणायचा अरे तू गाडीच पळवत नव्हता. मी त्याला सांगतो रे गाडी पळवत नव्हतं, ते गाडी पळत नव्हती, मी नव्हतो. बरं जे टायर पंक्चर तसलं पण काही नव्हतं, मी टायर पण चेक केला. हा विषय झाला ना आमचा. तो विषय झाल्यानंतर आम्ही म्हणलं आपण शुभम म्हणला अरे जाऊ कोकणात. म्हणलं बघ माझी तर काही हिंमत नाही म्हणलं आता कोकणात जायची. हे जे मला दिसलंय ते तुला दिसलेलं नाही म्हणलं, त्यामुळे तू म्हणतोय. तिकडं रात्री मला तर काय झोप येणार नाही कुठं हॉटेलमध्ये. आपलं म्हणलं घरी जाऊ, काय टेन्शन नको म्हणलं, आपण परत ट्रिप काढू म्हणलं. मग आम्ही तिथनं निघलो. ते घर बघायची उत्सुकता त्याला म्हणलं अरे शुभे ते घर बघायचंच. पण आम्ही गेलो. एक जिथं आम्ही होतो का ते मंदिर किती लांब होतं माहिती का, एक सांगतो 500 मीटर असेल मोजून. पण तो टाईमच संपत नव्हता, ते 500 मीटरच नव्हते कवर होत त्या दिवशी. काय चाललंय काहीच समजत नव्हतं आम्हाला. घर बघितलं पण तिथं जायला आता रस्ताच नाही ना. जे मी तुम्हाला म्हणलं ना
ते पाईपलाईनचं काम हा मोठ्या मोठ्या ते मशीन बिशीन तिथं राहायला रस्ताच नाही. आणि ते घर म्हणजे जी पडवी होती का, जिथं आम्ही बुलेट लावली होती की पावसात वाचल, किंवा जिथं आम्ही ठरवलं होतं इथं टेंट टाकू, तिथं पडवी पडलेली अर्धी. लांबनच आमची जायची हिंमत नाही झाली तिथं की बाबा तो खड्डा ढांग टाकून पलीकडे जाऊ. मी म्हणलं जे झालंय ना शुभम, आता ते काहीतरी वेगळा प्रकार घडला आपल्याबरोबर, आपण काय चूक केली असावी किंवा काय असेल ते माहीत नाही, आपण इथनं डायरेक्ट घरी जायचं. मग आम्ही दोघं घरी गेलो. आम्हाला जाताना काय असं वाटलं नाही, पण चर्चा आमची सुरू. आणि बरं आम्ही हसायचो बी. शुभमला म्हणलं शुभ्या जाऊन दे, तो मस्करी नको करू या गोष्टीच्या, तर जे आपल्याबरोबर झाले ते काय साधं नाही आहे, आपण आपल्या घरी जाऊ. मग घरी गेलो आम्ही एक 1-1:30 पर्यंत बी घरी बी पोचलो दुपारी, कारण की तिथनं लगेच निघलो ना आम्ही 6 वाजता. त्याला तो शेजारीच राहतो, त्याला पहिलं घरी सोडलं, मी माझ्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर घरी सांगायचा प्रश्नच येत नाही. आता घरचे विचारले की बाबा तुम्ही कोकणात जाणार होता, मला म्हणले मदर बाबा तू रोहित अरे कोकणात आले होय तुम्ही. मग आम्ही बळच सांगितलं की नाही ते कोकणात नेमका रस्ताच बंद केला अगं पोलिसांनी, तामिनी घाट नाही का ते ह्याच्यामुळं असं. कारण की घरी जर मी हा विषय सांगितला परत सोडलं नसतं कधी. पुढच्या वेळेस काय म्हणणार तुम्ही कशाला जाता हे न ते. मग त्याच्यामुळं हा विषय आम्ही तिथं कट केला. शुभमन मी ठरवलं ह्याच्यानंतर की आयुष्यात काय हो रात्रीचा घाट किंवा काय असा प्रवास करायचा नाही. तरी एक माझा अनुभव आलेला आहे. मग ते कळलं का तो मला की कोण होतं काय होतं तिकडे, जे किंवा ज्यावेळेस तुम्ही तिथं गेले ते बघायला त्यावेळेस तिकडे तुम्हाला दिसलं कोण राहते का वगैरे त्या घरामध्ये दुसऱ्या दिवशी? नाही ना, असं काही दिसलं नाही. माझ्या मनात तर आलंय की आपण विचारावं आजूबाजूला. पण काय होतं आता असा प्रसंग आहे की ठीक आहे आपण निघलोय, आपण परत हाताने तिथं काहीतरी असं नको व्हायला. बरोबर आहे. हा पण विषय संशय पायपर काय नको अंगावर उडून काहीतरी मी विचारायचं कुणाला आणि काहीतरी व्हायचं. आपलं आपण घरी आलेलं बरं म्हणलं, त्यामुळे आम्ही विचारल्यानं बरं त्रास पण नाही झाला आम्हाला, नाही परत दिसलंय का असं काही झालं नाही. त्यामुळे आम्ही निवांत आपलं आमचं आयुष्य परत सुरू झालं या गोष्टीला. आता झाले 3-4 वर्ष झाले म्हणायचे. बरं, तो घरी गेल्यानंतर तुम्हाला किंवा तुमचे मित्र काय त्रास वगैरे झालता का? नाही असं तर नाही, काही त्रास किंवा नाही असं शॉक वगैरे बसल्यावर नाही का होतं माणसाला त्रास, तसं काय झालं नाही ना? नाही तसं नाही. पण एक आमचं झालं म्हणजे कसं आता त्या आम्ही पावसात एवढं हे झालो बिना जॅकेटचं, त्यामुळे सर्दी वगैरे झाली होती आम्हाला, पण असं काय त्रास म्हणून काय झाला नाही. त्याच्यानंतर परत तसलं त्यांच्या बाबतीत कधी तसा काय त्रास झाला का? तसं काय नाही झालं. त्यांनी कधी सांगितलंही नाही मला की असं काय झालं. आम्ही त्याच्यानंतर पण फिरलो ना भरपूर, पण असं कधी नाही जाणवलं. मे बी कसं असतं एक काय म्हणतो ना आपण, ती वेळ असते काळ वेळ, त्याच्यात फसलं तरच ते घडतं. कारण की भरपूर लोक म्हणतात आम्हाला तर काही दिसत नाही, किंवा आता मला तरी थोडी रोज चालता दिसतंय. तर म्हणजे आम्ही वाचलो तिथं, काही झालं नाही, जीवितहानी नाही झाली. बघ काही वेळेस काय घात पण होतो आपला, पण वाचल्यामुळं काय म्हणलं काहीतरी आपण चांगलं काम केलं असेल. किंवा एक काय असतं काय गोष्ट घडायची म्हणजे त्याला 4-5 गोष्टी सिरीजमध्ये घडल्याशिवाय एक गोष्ट घडत नाही, हा माझा अनुभव आहे. त्यामुळं मे बी आम्ही त्या सिरीजमधली एखादी गोष्ट काहीतरी चांगली केली असेल, त्यामुळं आमच्याबद्दल काही झालं नाही बरोबर, आणि आम्ही वाचल्यानं आमच्या आयुष्याला लागलो पुढच्या. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव होता, तो काय होता? हा, तर तो सांगायचा म्हणजे तो लेटेस्ट अनुभव आहे माझा. म्हणजे आम्ही मित्र आहे ना गोव्याला जायचं ठरवलं होतं. एक 5 जण ठरवलं होतं. नवीन गाडी घेतली होती मी पण, म्हणलं की आपण जायचं. नवीन जी थार आली आहे ती घेतली होती. मग आपण जायचं म्हणलं, सामान बिमान सगळं टाकलं. अचानक ठरलं म्हणजे रात्रोरात प्लॅन ठरलं आणि जायचं ठरलं. आणि आम्ही काय म्हणलं बजेटी ट्रिप आहे. आपण जसं की मागच्या स्टोरीने सांगितलं मला आवड कशाची आहे, कॅम्पिंग वगैरे, सामान मी माझं घेऊनच चालतो सगळं. ह्यावेळेस काय केलं आम्ही, सगळं घेतलं. अंडी, बटाटे, भात, तांदूळ हे सगळं घेतलं. आणि आमचा काय प्लॅन होता की एक दिवस आपण चिकन करायचं तिथं. ते चिकन तिकडं घ्यायचं आणि कुकर बी घेतला होता आम्ही. कुकर घेतला होता. नंतर आम्ही 5 जण, एक त्यातले जे डॉक्टर म्हणायचो आम्ही, त्याला डॉक्टर नाहीत ते ॲक्च्युली, पण त्यांना डॉक्टर म्हणायचो. ते माझ्या शेजारचे म्हणजे ते जवळचे मित्र म्हणता येईल आपल्याला. आणि जे 3 होते जे मागं बसायचे ते माझ्या गावाकडचे मामाची मुलं, छोटी ती वयाने. हे डॉक्टर आणि मीच थोडा मोठा, आणि जबाबदारी सगळी कोणावर माझ्यावर. गाडी मला चालवता येते आणि लायसन बी माझ्याकडेच होतं. त्यामुळं आम्ही निघलो, सगळं पॅकअप केलं. तो सिलेंडर असतो बघा असा, ते पावभाजीच्या गाडीवर तुम्ही कधी बघता कच्ची दाबेली, तो घेतला होता. कुकर बिकर सगळं आम्ही गाडीत भरलं. निघलो आम्ही. कोल्हापूर आलं. नाश्ता केला सकाळचा. नाश्ता केल्यानंतर हे सगळं चांगलं चाललं आमचं, हसी मजाक मैत्री. त्यानंतर आम्ही कलंगूटला पोचलो होतो. कलंगूटला पोचल्यानंतर आम्ही जरा लेट पोचलो कलंगूटला. एक आता पुण्यातनं जर आम्ही निघलोय सकाळी 6 वाजता निघलो होतो, पण 3-3:30 वाजले होते.
कलंगूटला पोचता आणि मग आम्ही नाश्ता वगैरे केल्यानंतर कलंगूटला पोचलो आणि बीचवर गेलो 6 वाजता. आता उन्हाळ्याचीच गोष्ट आहे मेच्या, त्यामुळं अंधार पण काय लवकर पडत नव्हतं. मग आम्ही काय ठरवलं की आपण आता पाण्यात नाही भिजायचं. आम्ही म्हणण्यापेक्षा पर्सनल एक सगळेच म्हणते की नको पाण्यात भिजायला. मग डॉक्टरांनी पण म्हणलं की पाण्यात काय भिजणार नाही. आम्ही 2 तास आराम केला रूमवर. आराम केल्यानंतर बाहेर आलो आणि बीचवर आम्ही असं चालत होतो. म्हणजे एक असंच बघतो ना काही बाबा तरुण पोरं आहेत बाबा आपल्याबरोबर. आता माझं तर लग्न झालं आहे त्यामुळे आपल्याला अनुभव असतोच की गोव्याला मी खूप वेळा गेले. त्यांचे ते मजा करत होते तिघं. डॉक्टर मी चालत होतो आणि मग आता रेती दिसल्यावर कसं होतं आपल्या पुणेकरांना, आपण काय तरी कुठं खड्ड्याच कर कुठं काय कर. तेवढ्यात काय आलं डॉक्टरांना आहे ना नारळ आलं एक त्यांच्या हाताखाली. नारळ म्हणजे ना नारळ म्हणण्यापेक्षा सोललेला अख्खा खोबऱ्या टाईपच डायरेक्ट असं फक्त कवटी होती त्याला. आता टाइमपास आपण काय विचार करून थोडी जातो की आपण ह्या वस्तू काय असतील काय नाही. आम्ही तो नारळ आम्ही म्हणण्यापेक्षा डॉक्टरांनी काय केलं, तो नारळ तिथंच घे ना असं एक काहीतरी होतं त्याच्यावर फोडला आणि त्यातनं एकदम गोटीसारखाच नारळ निघाला. खोबरं माझ्याकडे आले, मला दाखवलं. म्हणलं अरे भारी की म्हणला. आणि डॉक्टरांना काय वाटलं, त्यांनी आपलं काय केलं खाल्ला नारळ आणि बाकीचं ठेवलं खिशात ठेवला. पोरांना पण दिला थोडा आणि आम्ही आमच्या रूमवर गेलो. आता डॉक्टर अशी व्यक्ती आहे ते नॉनव्हेज नाही खात कधी. म्हणजे ते असं नाही की ते ब्राह्मण आहेत वगैरे किंवा नाही त्यांना द्यावंच असं काय नाही, पण त्यांना पहिल्यापासूनच इच्छा नाहीत. ते म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. म्हणजे विचार करा तर मी एवढे असे आहेत. त्यांनी आयुष्यात कधीच नॉनव्हेज नाही खाल्लं म्हणजे मी जेव्हा ते माझ्या घरी येतात ना मी त्यांना लय फोर्स करतो खावा. मग ते रस्सा वगैरे पितात असं थोडासा असा प्रकार. सांगायचं तात्पर्य तुम्हाला लक्षात येईल. नंतर काय झालं, आमचं ठरलं की आपण जेवून काय करू, ज्याला जे खायचे ते खावा. आम्ही 4 जण नॉनव्हेजवाले आहेत. डॉक्टर माझ्या जवळचे मित्र आहेत, मला माहिती आहे ते व्हेज खातात. मी सगळ्यांना प्राधान्य काय दिलं, मी बाबा मला बांगडा थाळी लय आवडते म्हणलं इथली. मग मी बांगडा खातो. तुम्हाला काय खायचं ते तुम्ही खावा आपलं. आणि डॉक्टरला विचारलं मी, ते म्हणले दाजी म्हणायचे मला 4 पोरं. दाजी तू बांगडा खाणार आहे तर आम्ही पण बांगडाच खातो, आम्हाला काय कळतं इथं काय भेटतं. पहिल्यांदाच आली होती ती तिघं. मग डॉक्टरांना मी विचारलं डॉक्टर तुम्ही काय खाणार. डॉक्टर म्हणले मला चिकन तंदूर खायचे. मी म्हणलं अरे तुम्ही तर व्हेजिटेरियन आहे डॉक्टर, मी तुम्हाला घरी जीव तोडून सांगतो खावा तिथं तर नाही खात तुम्ही. आणि मी माझं कसं डॉक्टरांचा मश्करीचा स्वभाव आहे. मी म्हणलं अरे डॉक्टर मश्करी नका करू तुम्ही काहीतरी. नाही म्हणला तुला सांगितलेलं कळते ना म्हणला, मी लय दिवस झालं तंदूर नाही खाल्लं. मी म्हणलं बरं ठीक आहे. काही लोक मग मला काय वाटलं की बाबा गोव्याला आल्यावर काही लोक म्हणतात ना की नाही आपण गोव्याला जाऊन दारू प्यायची पहिल्यांदा, त्या डॉक्टरांचं असेल काहीतरी तंदूरचं मन झालं असेल. आम्ही त्या दिवशी तंदूर घेतलं खास आणि डॉक्टरांनी ते तंदूर असं खाल्लं. एक तंदूर आहे ना मला वाटतं मला एखादा पीस दिला असेल एवढा थोडासा. अख्खं तंदूर असं खाल्लं की ते प्रोफेशनली ते एकदम नाही का त्याला हड्डी बिड्डी चकाचक ठेवली. म्हणलं डॉक्टर तरबेज झाले की आमची पोराची मश्करी पण. मला म्हणले काय दाजीराव तू बिचाऱ्यांना त्रास देतो, ते साधे आहेत म्हणजे डॉक्टर असे नाही का. म्हणले तुम्ही राव त्याला उगाच मश्करीत करतंय, खाते बिचारे तर खाऊन दे की. आणि मग त्या दिवशी आम्ही रात्री झोपलो. म्हणलं ठीक आहे बाबा आता नाही का काय माझ्या डोक्यात काय आलं नाही. म्हणलं खाल्लं असेल, मग इच्छा झाली असेल खाल्लं काय आता ते गोव्याला आलो. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी आम्ही ठरलं होतं की कोलवा बीचला जायचं ठरलं होतं. तिकडे एन्जॉय करायचं असं तसं करायचं. आता सगळे चाललो आहे आमच्या ट्रिप व्यवस्थित चालू आहेत. त्या दिवशी संध्याकाळी परत जेवायचा टाईम झालं. परत मी नेहमीप्रमाणे दुपारी आम्ही काही खायचो, आमच्याकडे स्वयंपाकाचं सामान होतं. आम्ही कुठं अंडा भुर्जी मसाले भात करू, पण नॉनव्हेज नाही बनवायचो आम्ही कारण की कसं बनवणार ना. मग आम्ही आपलं मसाले भात बनवून खायचो. संध्याकाळची वेळ झाली, संध्याकाळी परत तो सीन झाला. काय मी विचारलं काय खाणार, ते म्हणले दाजी तू जे खाणार ते आम्ही खाणार. मी म्हणलं आपण हांडी मागू, चिकन हांडी. आणि डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर काय म्हणले मला चिकन तंदूर खायचंय परत. आयुष्यपत माझं म्हणजे मुंगेच आलं डोक्यात. म्हणले डॉक्टरला काय झालं बाबा. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर राव तुम्ही चिकन तंदूर का खाते 2 दिवस झालं. मला म्हणले तुला काय करायचं रे. म्हणजे रागात त्यांचा आवाज एवढा सॉफ्ट स्पोकन आहे, ते मला डायरेक्ट म्हणजे 4 चौघात ते मला कधी बोलूच शकत नाही असे. म्हणले काय आहे, आणि त्यांचा आवाज पण वेगळा झाला होता. म्हणले हे काय प्रकार आहे. म्हणलं ठीक आहे जाऊन दे बाबा आपण नाही का एन्जॉय करायला आलोय. आम्ही घेतलं आणि त्यांना का तर काही डाऊट नाही आला त्यांचा, कारण की माझा जास्त संपर्क होता ना यांच्याबरोबर. मग आम्ही त्या संध्याकाळी चिकन तंदूर खाल्लं ना. आम्हाला आहे ना
त्या दिवशी रूमच भेटत नव्हती कोलवामध्ये. इतर वेळेस मी जातो ना, डिसेंबरमध्ये पण रूम भेटते तिथं, तर डिसेंबरला हाय सीझन असतो. पण त्यावेळेस मे महिन्यात सगळं शांत आहे, पण तिथं भेटत नव्हती रूम. का आता आम्ही 4-5 ठिकाणी बघितलं नाही. मग मी काय म्हणलं, डॉक्टर विचारावं नक्की का भेटत नाही. तर ते म्हणले इथं सनातनी लोक आले, त्यांचं काहीतरी मोदीजींनी काहीतरी कार्यक्रम घडवलेला आहे, त्यामुळे ते सगळे 3 दिवस सगळं कॉलवा बुक केले. म्हणले ठीक आहे, जेन्युइन रिझन आहे, त्यामुळे आम्हाला काय असं डाऊट पण नाही आला काय. मग आम्ही म्हणलं की हॉटेल शोधू आपण. तर तो सोन्या म्हणून एक मित्र होता माझ्यावर, तो लय फोन करत होता. शेवटी फोन कोणालाच रूम भेटा ना. डॉक्टर जे काही तंदूर खातात ना आता सारखे सारखे, त्यांनी एक फोन लावलं, दुसऱ्या सेकंदाला रूम भेटली. बापरे. डॉक्टर हा. आणि कोणाला फोन लावला त्यांनी? ते ऑनलाईन आपले नाही का फोन लावतात ना, आता तो ट्राय करतोय रूम नियर मी, काय ओयो वगैरे काय. आणि आमची बजेटेड ट्रिप असल्यामुळे काय करायचो आम्ही, फॅन्सी नको म्हणायचो, 5-6 हजार नाही, स्वस्तात मस्त 2 रूम घ्यायचो. कारण की ती यंगस्टर पोरं त्यात, मी त्यांच्यात झोपल्यावर त्यांचा विचारांचा खोळंबा व्हायचा. त्यांचं कसं असतं नाही का, त्यामुळे माझी कशी पर्सनॅलिटी, फ्रीडम देतो आपण, तुमचं तुम्ही एन्जॉय करा. असं नाही वाटलं पाहिजे का दाजील नको घेऊ पुढच्या वेळेस. त्यामुळे मी काय म्हणायचो, 2 रूम घ्या. डॉक्टर मी सिनियर असल्यामुळं आम्ही झोपायचो वेगळं, आणि तुम्ही तिकडं झोपा, असं आम्ही रूम म्हणजे स्वस्तात घ्यायचं असं ठरलं. आणि ते डॉक्टरनं 2 मिनिटात रूम भेटली ना. डॉक्टरनं लोकेशन आलं, लोकेशन मी लगेच मॅपवर घेतलं, तिथं माझ्या व्हॉट्सॲपवर टाकून ते लगेच आलं तिथं. व्हॉट्सॲपवर आलं. मग आम्ही रूमच्या नादात आम्ही गेलो 2 मिनिटात. ते हॉटेल पण असं ना, साईडला बंगले, पण ते खंडर बंगले जुने. तुम्ही राज पिक्चर बघता ना, राज पिक्चरमध्ये कसे बंगले, कंपाऊंड असं दार ढाकाल, ते दार बिरत दिसत आहेत, आणि रूम अशा हॉटेल नुसतं आमचं ना, बिल्डिंग चौकोनी बिल्डिंग. आणि तो माणसाला बोलवलं त्या बाहेर, ज्या फोन आला तो ऑनलाईन, ठीक आहे आम्हाला रूम दाखवली. रूम पण असली भयानक, म्हणजे मला ते निगेटिव्ह वाईब्स म्हणजे ना, उन्हाळ्याचे दिवस ठीक आहे, आणि त्यावेळेस जरा काय म्हणते पावसाचे सीझन थोडा काय म्हणते असं ते अवकाळी पाऊस, त्यामुळे गरम भयंकर व्हायचं. पण जसं त्या रूममध्ये गेलो आम्ही, म्हणजे गारटाना असा की बाबा काहीतरी, म्हणजे डॉक्टर पण आले. AC वगैरे असेल ना आतमध्ये? पण तो चालूच नव्हता ना केला आम्ही. पलीकडचे AC रूम घ्यायचोच आम्ही बरोबर, पण पलीकडच्या रूममध्ये काय नाही, गार. जिथं डॉक्टर मी आहे तिथं गारटा. आणि मला थोडा आता हे कसं आहे, मग थोडासा यूट्यूबला बघून सेन्स आला, थोडासा सेन्स येतो ना आपल्याला, की निगेटिव्ह असलं की गारटा वगैरे असं मला मनात यायला लागलं. पण मी बोलणार कसं, मी काहीच बोललो नाही. डॉक्टर मी रात्री झोपलो. आता त्यावेळेस पण रात्री पण काय व्हायचं, एक 0 बल्ब लावलं होतं आम्ही. 0 बल्ब म्हणजे ना, तो पण वॉर्म व्हाईट होता. वॉर्म व्हाईट असल्यामुळं काय केलं आम्ही, सगळं चालून तेवढं सगळं बंद, तेवढं चालून AC का लावायची गरजच नव्हती आम्हाला. कारण की आता गारटा, मला तर गारटा वाटत होतं. मला काय वाटलं, मी थकलो असेल बाबा नाही का, कणकणी आल्यावर कधी कधी येतं ना, मीच एकटं गाडी चालवायचो. झोपलो, मध्ये मध्ये काय व्हायला लागलं, तो बल्ब फ्लक्च्युएट व्हायला लागला. मी उठलो, बंद केला. अशी गोष्ट आली, 3 वेळा मी बंद केला, बंद केला. आणि मी म्हणजे त्या झोनमध्ये होतो. आजारी पडल्यावर कसं आपल्याला काय कळत नाही आपण काय करतोय, त्या झोनमध्ये थोडक्यात मी बल्ब बंद केला 3 वेळा. आणि सकाळी मी उठलो आणि सकाळी 6लाच उठलो, आवरून बिवरून तयार झालो. डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर आहो ते काय तुम्ही काय झोप नाही आली म्हणलं मला, ते बल्ब 4 वेळा म्हणलं बंद केला मी. डॉक्टर मला म्हणले, अरे रोहित तू बल्ब बंद केला पण चालू कोण करत होतं म्हणले. मला 2 मिनटं काहीच सुचत नाही का आयला, हे पण तर बरोबर आहे. पण मला काय वाटलं, अरे ते बटन कधी कधी काय असतं, जुनी बटन ते आपोआप खाली पण पडतात. म्हणलं जाऊन दे, म्हणलं असेल काय. आम्ही गेलो. आता त्या दिवशी आम्ही चिकन करायचं ठरवलं, ते आम्ही सगळं फिरलो. दिवसात आम्हाला घडता येतात प्रसंग. आता मी टाईम कमी असल्यामुळे थोडंसं शॉर्टमध्ये सांग. आणि त्यांना काय म्हणजे त्यांच्या हालचाली किंवा बोलण्या बिलण्यात काय असं वेगळं पण जाणवत होतं का तुम्हाला त्या काकांच्या, डॉक्टरांच्या थोडक्यात? तर असं वेगळं काय नव्हतं. रात्री जे सांगतो, दिवसात छोटे छोटे हसी मजाक आमची व्हायची, पण रात्र झाली ना, ते पुढं बसायचे माझ्या शेजारी, ते नुसते पुढेच बघत राहायचे. रात्री शांत होऊन जायचे, शांत. बरं, त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे तसा मला थोडा माहिती आहे की होत्यात ते शांत. पण त्यावेळेस जे माझ्यावर गुरकायचे, मी काय मस्करी केली की डायरेक्ट म्हणायचे, राव माझीच कशाला मस्करी करते तुम्ही. म्हणलं आयला काय नाही का. मग असं करता करता त्या दिवशी संध्याकाळी पोरं म्हणले, दाजी शेवटचा दिवस आहे आपला गोव्याचा, तुझ्या हातचं चिकन मला खायचं आहे. आम्ही सगळं नेलं होतं, म्हणजे सगळा मसाला, घरचा मसाला, रेडीमेड मसाला घेतला होता, चिकन घेतलं. आम्ही जिकडनं येताना ना, आता कॉलवेला आम्ही ज्यावेळेस रूम शोधत होतो ना, कॉलवेचा बीच तुम्हाला माहिती आहे,
की तिथं कसं आहे, असं स्वयंपाक बनवलं एक जागा आहे, असं कट्टा आहे. हो. कधी गेलं ना तिथं बघा अशी बगीचा वगैरे पोरांना खेळायचा, तर आम्ही तिथं ठरवलं की बनवायचं. आम्ही गाडी लावली आमच्या. आता मी चांगलं शुद्धीत आहे बरं, गोव्याला गेलोय पिणार असं काय, आता माझ्यावर सगळी जबाबदारी. असं नाही की मी पित नाही, पितो, पण तिथं मला माहिती आहे नवीन गाडी आहे आपली, पोरं माझ्या ह्याच्यावर आलेत त्यांच्या घरचे, मी तिथं पिऊन काय करायचं असं नाही का. मग गाडी शुद्धीत असं म्हणजे सांगायचं काय, आम्ही नारळाची झाडं बघितली खास, की असं नको की गाडीवर नारळ पडायचा. हो बरोबर. आम्ही गाडी एकाच साईडला लावली, सगळं सामान. ज्यावेळेस आम्ही चिकन घेतलं त्यावेळेस चिकन डबल पिशवी घेतली, डॉक्टरांकडे दिली मी चिकन. म्हणलं तुम्ही तुमच्या पायापाशी ठेवा, शीटं पांढरी आहेत त्यात, ते पिशवीची काही गॅरंटी नाही, आपलं कुठं ना वास सुटल गाडीत. पायापाशी आम्ही चिकन ठेवलं, उतरलो आम्ही. पाणी संपलं होतं आमचं. मी सगळं सामान आम्ही पोरांनी सगळ्यांनी सामान काढलं आणि त्या कट्ट्यावर ठेवलं. म्हणजे एक 50 मीटर पकडू गाडीपासून आम्ही सगळं सामान, म्हणजे सिलेंडर, त्या बॉक्समध्ये कांदे मसाले, डिश, पेपर डिश, पाण्याचा जार होता पण त्यात पाणी नव्हतं, ते पण घेऊन गेलो. आणि माझी एक खुर्ची अशी डिकॅथलॉनची ती फोल्ड होणारी, ती घेऊन आम्ही तिथं गेलो. मी तिघांना काय म्हणलं, मामाच्या पोरांना, तुम्ही काय करा, पाणी आणा, ते 15-15 लिटरचे भेटते नाही का, 20-20 लिटर बिसलेरी, ते थोडंसं जावा. ते बीच शेजारी नाही भेटत, थोडंसं चालत गेलं बीच शेजारी, ते 1-1 लिटरचं भेटतं, 20 रुपये लिटर. म्हणलं ते काय परवडणार नाही स्वयंपाकाला आपल्या. त्यामुळे ते तिघं गेले तिकडं. हे 5 मिनटं आले, 10 मिनटं आले. मी आपला घेतला कांदा कापायला गेला. तेवढं डॉक्टरांना मी काय म्हणलं, डॉक्टर हे काय येत नाही, मला तहान लागलेली राव, तुम्ही एक काम करा ना, तात्पुरती घ्या ना इथनं बाटली एक 20 रुपयाची. डॉक्टर 20 रुपयाची बाटली घ्यायला गेले आणि खिशात गाडीची चावी डॉक्टरांच्याच खिशात. तेवढ्यात मी डॉक्टरांना फोन केला, अरे म्हणलं सगळं आणलं आपण, ते चिकन तर तिथंच ठेवले तुमच्या, कारण की आम्ही मागचं आणलं ना सगळं. डॉक्टर म्हणले ठीक आहे. मग तेवढ्यात काय आली, पोरं आली, आम्ही पाणी ओतलं, सगळं व्यवस्थित झालं. समुद्राचा आवाज येतोय आता चांगला खळखळून मस्त. म्हणलं मजा येणार म्हणलं राव आता. तेवढ्यात काय झालं, तेवढ्यात बाबा जसं डॉक्टरांनी चिकन घेऊन आले, काळी पिशवी, एक असं पातील होतं आमच्याकडं, म्हणजे त्यात पिशवीतनं काढलं सुद्धा नाही, नुसतं आम्ही त्यात चिकन ठेवलं. जे तुफान सुरू झालं, तुफान म्हणजे काय, वारं म्हणजे असं वारं सुटलं ना, म्हणजे मी आजपर्यंत तसं कधी अनुभवलं नव्हतं. बीचवर वारं तर येतच असतं ना लाटांमुळं. हा येत, मग पण हे वेगळं होतं ना, म्हणजे एकदम आता नाही का तुम्हाला म्हणलं, ते नारळाचे झाडं वगैरे एकदम हालायला लागली, एकदम जोरात नारळ पडली 1-2 अशी इकडं तिकडं टप टप टप. आणि आम्ही डोक्यावर पण बघितलं की आले हिथं नाही ना काय, आम्ही साईडला पण घेतलं. पण पोरं काय म्हणले, अरे दाजी आता काय थांबणार नाही वाटते, आणि वारा आले म्हणजे पाऊस पण येणार. मी काय म्हणलं, हाय तसं हे लपेटा, म्हणलं सगळं हाय तसं बॉक्स होते ना असे किराणा मालचे, आम्ही त्यात हाय तसं ठेवलं. कांदा कापलेला, मसाले बिसाले मी वाटेत ते हाय तसंच ठेवलं. म्हणलं आपण गाडीत थांबू थोड्या वेळ, बघू काय होतं आणि मग निर्णय घेऊ. तेवढं जेव्हा आम्ही मागं बघितलं, मी थोडक्यात, कारण की ते सामान 2 चक्रा मारायला लागायची. एक बाई बघत होती आम्हाला, कुठनं, बीच, ती होते तिथं, पण माझं लक्ष कधी गेलं नाही. पण मी जेव्हा बघितलं खास, ती बाई आमच्याकडे बघायला लागली आता, आणि तुम्हाला खोटं वाटन, जे पिक्चरमध्ये आपण बघतो ना की वीज चमकते ना आपल्याला दिसतं, तो प्रकार माझ्याबरोबर घडला. डायरेक्ट वीज चमकली, अशी वीज चमकली की ती बाई डायरेक्ट दिसली मला अशी चमकल्यासारखी वेगळंच. म्हणजे माझं थरथर मी म्हणलं चला पोरांनो पटकन गाडीत जाऊ. गाडीत आम्ही पटपट ठेवलं, गाडीत ठेवलं. जेव्हा गाडी आम्ही बंद केली, ठीक आहे, असं म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं असं वाटलं ना, काहीतरी शांत. ठीक आहे, शांत तर झालेच आपण गाडीत आल्यावर, पण तो प्रकार जो बरं वाटतं ना आत ना आपल्याला, तो प्रकार झाला. तेवढ्यात माझ्या लक्षात काय आलं, अरे खुर्ची घेतली का तुम्ही माझी, कारण की खुर्ची मी खाली ठेवली होती. म्हणलं आलं ना, खुर्ची तर तिथंच राहिली ती फोल्डिंगची. मग मी म्हणलं ठीक आहे थांबा मी आणतो, नका टेन्शन घेऊ. मी जायला लागलो खुर्ची आणायला जायला लागलो, तर मला डायरेक्ट त्या खुर्चीवर बसलेली तीच बाई, त्या खुर्चीवर बसलेली दिसली डायरेक्ट, आणि आमच्याकडं बसते. आणि ती खुर्ची अशी एवढीच्या हाईटला, आणि ती बाई अशी आहे ना, 9वारी साडीतली जुनी बाई. आणि मग मी म्हणलं अरे हे काय, ही बाई येडीबिडी आहे काय, नाही का, आपण पहिल्यांदा आपल्या डोक्यात थोडी काय भूतभीत असं काय. मी म्हणलं अरे बाई येडीबिडी आहे काही. मग मी सगळं पोरांना म्हणलं, अरे सोन्या म्हणलं तुला ती दिसते का रे, तात्या म्हणलं तुला दिसते का डॉक्टर. सगळे म्हणले हा दिसते, आम्हाला दिसते. म्हणल्यावर म्हणलं अरे चला ती खुर्ची आणू, येडी दिसते ती, मला काहीतरी बोलेल नाही का. आम्ही गेलो. आता जाताना
एक आम्ही दरवाजा लावला बघतो तर एक फांदी पडल्याचा आवाज आला. नारळाची फांदी सुक्की कशी अशी पडते धड 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 धड. आणि आम्ही लगेच तिकडं बघितलं ना, आपण आता चालतं असं बघितलं आणि समोर बघायला म्हणजे स्प्लिट सेकंड बाई गायब. आम्ही म्हणलं काय जाऊन दे मरून दे, आपलं घ्या ते, आपल्याला जेवायचे लेट झालंय. आम्ही ते आणलं, गाडीत बसलो, पोरं म्हणली दाजी आता हिथं नको काय करायला, आपण कलंगूटला जाऊ. मॅप टाकलं कलंगूटचा. डॉक्टर आपले स्तब्धा, डॉक्टरांचं काय नाही, त्यांनी ते जे ना ते पायपचेच ठेवले त्यांच्या, ते चिकन बिकन आमचं. आम्ही पुढं गेलो, मॅप लावलाय. मला असं वाटायला लागलं की डिक्कीत मागं कोणतरी आहे, कारण की थारची डिक्की कशी असते जीपची, असं पॅक नसती, वरनं येतं असं टाईप होतं ना. आणि मला वाटायचं कोणतरी मांडे घालून बसले डिक्कीत. आणि मी सारखं आरशात बघायचो ना, असं बघायचो. मला फिलिंगच यायला लागली की म्हणलं गाडीत काहीतरी आहे. मॅप लावलंय पुढं, आणि मी काय म्हणायचो कॉन्सन्ट्रेट करून मॅप नाही चुकला पाहिजे. मी एवढं डोकं चालवतोय पण लेफ्ट हुकला म्हणजे हुकलाच. ते हायवे लागायला कसं थोडंसं गोव्यात फिरून हायवे कसे एक्झिट नाही आहे त्याला लवकर, गल्ल्या सगळ्या. मी हुकलो ना तो लेफ्ट, आणि मी मला शिवाय देत आहे रोया बावलट. म्हणलं तू येडाच आहे जरा, एवढं लक्ष येते मनातल्या मनात. मी लेफ्ट चुकलो, गेलो गुगलनी रिराऊट केलं. पण माझा अंदाज आहे की तेवढा तोच लेफ्ट महत्वाचा आहे, त्यामुळं गुगलनी काय केलं, परत तोच लेफ्ट मारायला आणल्यामुळं मी यावेळेस काय झालं, मला दिसतंय ना ते झाडबीड आता त्याचे इथं, तो पूल आहे तिथं, म्हणजे पुलाखालनं हायवे असा, आणि आता लेफ्ट मारायचे. मी त्या झोनमध्ये गेलो ना, मला पक्क गॅरंटी झाली मागं, म्हणजे मला दिसायला असा भास व्हायला लागला. मी तो लेफ्ट मारायचा. आता ह्यावेळेस मी काय म्हणलं, लेफ्ट मारायचं म्हणजे मारायचं आहे. ह्यावेळेस मी म्हणजे काय झालं, माझा कंट्रोल सुटला. मी आधीच लेफ्ट मारला, म्हणजे ह्यावेळेस आता बघा काय घडलंय. पहिला मारला नाही, ह्यावेळेस मारला नाही, पण ह्यावेळेस मी जास्त प्रयत्न डोक्यात लेफ्ट मारायचं, मी आधलाच लेफ्ट मारला. आईला म्हणलं परत आम्ही मग गुगलने परत रिराऊट मारला. आम्ही परत त्या स्पॉटला आलो. आता तो लेफ्ट मला दिसतोय, पण मला जाणवलं म्हणलं काहीतरी गडबड. डॉक्टर काय करत होते, नुसतं करत होते नाही का. मी म्हणलं चला, म्हणलं मला टॉयलेटला जायचं आहे, जरा थांबू आपण. तो लेफ्ट आहे पुढं. गाडीच्या खाली उतरलो आम्ही. पाऊस थांबला होता, म्हणजे पाऊस आला होता हे सांगायचं राहिलं, पाऊस पण आला होता. त्यानंतर आम्ही थांबलो, सगळे उतरलो आम्ही चौघं. डॉक्टर नाही उतरले, डॉक्टर तिथंच आपले. मग सोन्या, तात्या, हे मित्र माझे, ते आपलं आम्ही टॉयलेट केली. आणि टॉयलेट करता माझ्या डोक्यात आला, आता मी हे कुणाला सांगत नव्हतं इतक्या वेळ की असं घडतंय. सोन्याला म्हणलं, सोन्या काहीतरी गडबड आहे, आपण काय करू, ते जे गाडीत चिकन आहे ते फेकून देऊ. ऐका माझं म्हणलं, आपण पैसे जास्त माझ्यातर्फे म्हणलं, आज पार्टी बाबा पोरांना, आपण ते चिकन फेकून द्यायचं आणि मी तुम्हालाच पार्टी देणार म्हणलं. मग आम्ही काय केलं, आलं चिकन फेकून दिलं. ते डॉक्टर कुठं फेकून देतात आम्हाला चिकन, त्यांच्या पायापाशी ठेवलंय ना. मी पलीकडनं आलो, ते डॉक्टर हे कुठं फेकता, हे नका फेकू, अरे खायचंय आपल्याला, खायचंय. अहो म्हणलं आता वेळ झाली आहे, कारण की ह्या प्रसंगात 11 वाजल्यानं तर बनवणार कुठं जेवण आपण. ते गोव्यावाले म्हणतील येडे आहेत काय. ते कसं बसतं, आम्ही घेतलं आणि टाकलं. जेव्हा खाली टाकलं त्यावेळेस डॉक्टर खाली उतरले. मग टॉयलेटला गेले, नेऊन बसले. तर त्या क्षणानंतर डॉक्टरची पर्सनॅलिटी बदलली ना, जे नॉर्मल झाले डॉक्टर. हा प्रसंग घडला. आता त्या दिवशी आम्ही जेवलो, झोपलो. डॉक्टर मी एका रूममध्ये झोपायचो, सॉरी. पण एवढ्यात काय झालं होतं, मला आता कळून चुकलं होतं की काहीतरी भयंकर आहे. ती रात्र डॉक्टर मी झोपणार एका खोलीत, म्हणजे मी ते विचारच नव्हतं करू शकत की काय होणार आहे काय नाही. मी ती रात्र कशी तरी काढायची म्हणून काढली. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग डॉक्टरला ताप बीप भरला. मला तर काय झालं नाही, डॉक्टरला लय ताप बीप भरला. मग आम्ही काय केलं, आईला सांगितलं असं झालं. मग आमच्या इथे एक महाराज इथे पत्रिका वगैरे बनवून त्यांना आम्ही सांगितलं. मग त्यांनी म्हणले की तुम्ही काहीतरी वस्तू आणली म्हणले तिकडनं, तुम्हाला ते तिकडंच लागले, तुमच्या मागं ती वस्तू आणली, ते उतरले तुमच्या इथं नाही आलं तुमच्याबरोबर, ते कुठंतरी उतरले. कारण की स्टोरी मी सगळं सांगितलं. म्हणजे जिथं तुम्ही चिकन टाकलं ना, तो एक उतारच प्रकार झाला. त्यामुळे ते तिथं नाही, पण तुमच्या जी एनर्जी आहे ना ती आहे तुमच्या आसपास कुठंतरी. ती तुम्ही काय आणलंय का. मग डॉक्टरांना पण नेलं होतं ना, बरं व्हाय ना. डॉक्टर 2 दिवस तापाने फणफणले. मग डॉक्टर म्हणले, अरे तो नारळ आठवतो का तुला, तो माझ्या बॅगेत तसंच आहे म्हणले अजून. तो बीचवर नाही का नारळ सापडला. माझ्या आई आणि मी नाही का डायरेक्ट घाबरलो. मग त्या महाराजांना सांगितलं. मग महाराज म्हणले ठीक आहे, घाबरू नका,
मग त्यांनी ते अंगारा ते पूजापाठ केले म्हणले कुठे ना असं चौक आहे जिथं 3 रस्ते असतात म्हणले तिथे डॉक्टरनं असं फिरवा. त्यांनी जे काय सांगितलं ते आम्ही केलं. त्यानंतर डॉक्टर हळूहळू बरे झाले. तर आहे का असा एक प्रसंग झाला. मग तुम्ही घरी आल्यानंतर गोव्यावरनं किती दिवसामध्ये हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? 3 दिवस लागले. 2 दिवस ताप उतरत नव्हता. तिसऱ्या दिवशी आम्ही हे केलं म्हणजे चौथ्या दिवशी सकाळी हे झालं होतं क्लिअर. तर मित्रांनो, हे होते रोहित सरांचे अनुभव आणि त्यांनी अनुभव असल्या खतरनाक पद्धतीने सांगितले की कुठं प्रश्न विचारायला जागाच नाही राहिली आणि खूप डेंजर प्रसंग त्यांच्यासोबत घडलेले आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टींचा पहिल्यापासून सेन्स होता. थोडंसं त्या गोष्टी त्यांनी सिरियसली घेतल्या म्हणून मोठे मोठे प्रसंग व्हायच्या आधीच टाळले गेले. तर तुम्हाला पण असे जर अनुभव शेअर करायचे असेल तर नक्की आम्हाला इंस्टाग्रामला DM करा किंवा गुगल फॉर्मची लिंक आपण कमेंटमध्ये देत असतो ती भरा आणि आमच्यासोबत तुम्ही जॉईन होऊ शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.